अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. गृहमंत्री संकटमोचक गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिका निवडणुकीत अनेक पक्षांना लढत देण्याची हवा निर्माण करणाऱ्या प्रभाग क्रमांक 8 मधील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका उषाताई हिरामन शेठ बेनकोळी यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन नाशिक पश्चिमच्या कार्यक्षम आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या हस्ते करण्यात आले. आलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सौ उषाताई हिरामन शेठ बेनकोळी यांच्या कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. नंतर आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आनंदवली येथे मध्यवर्ती ठिकाणी भाजपच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आयोजित केला होता. उद्घाटक म्हणून नाशिक पश्चिमचे आमदार सीमाताई महेश हिरे यांची उपस्थिती होती. बेनकोळी यांच्या या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाल्यामुळे प्रभाग 8 मधील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मोठी मदत होणार आहे. जनतेचे काम करताना आपण कोणत्या पक्षात आहोत हे महत्त्वाचे नसते, आपण किती प्रश्न सोडवतो असे मत उषाताई हिरामन शेठ बेनकोळी यांनी व्यक्त केले. तर आलेल्या सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन माजी मंडळ अध्यक्ष नारायण जाधव यांनी केले. कार्यसम्राट सीमाताई हिरे या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आहे. कारण नाशिक महानगरपालिकेमध्ये 122 नगरसेवक झालेत, पण बरेच जे आपले नागरिक आहेत या नागरिकांना दाखले घेणं आणि हे अडचणीचं सोयीचं ठरलं होतं. म्हणून आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला आणि आमदार त्यांनी सांगितलं सर्वांनी एक संपर्क कार्यालय शोधत तयार करा. आणि आम्ही लगेच घाईघाईने सर्वांनी संपर्काचा शोध सुरू केला. आणि नाशिक महानगरपालिकेचे जे गाळे आहेत याच्यामध्ये आम्ही हा राखीव गाळा घेतला आणि जनतेला सुविधा कशा देता येईल आणि आपले पंतप्रधान मोदीजी साहेब यांनी ज्या शासनाच्या योजना राबवल्या आहेत त्या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील याचा आम्ही मानस घेतलेला आहे. तसंच आम्हाला सीमाताई हिरे मार्गदर्शन करत असतात. लोकांना दाखले देणं किंवा आपलं आयुष्यमान भारत कार्ड कसं घ्यायचं, त्यानंतर आपलं बसचं अर्धा तिकीट कसं घ्यायचं. आताच आमच्या भगिनीसुद्धा त्या येऊन थांबलेले आहेत. ताई आपण मागच्या जी स्कीम राबवली त्यातल्या बऱ्याचशा महिला इथे त्यासाठी थांबून राहिलेले, कारण खूप असे अतिशय गरजेचं आहे. कारण लोकांना सुविधा देणं हे माहीत नसतं आणि कुठे घ्यायचं हे माहीत नव्हतं. त्यासाठी जनतेने जे आम्हाला सांगितलं की ताई आम्हाला एक संपर्क आम्हाला कुठे यायचं माहीत नाही आणि घरी यायचं तर आपण कार्यक्रमाला बाहेर पडतो आणि सही शिक्के कधी द्यायचे हे त्यांना मोठा प्रश्न पडतो. म्हणून आम्ही हा संपर्काचं उद्घाटन केलं या ठिकाणी. आपण सर्वांनी उपस्थित त्याबद्दल मी सर्वांच्या मनामधून धन्यवाद म्हणते. जय श्रीराम. नागरिकांच्या समस्या जागेवर कशा सोडतील, संपूर्ण अधिकाऱ्यांची टीम घेऊन संपूर्ण प्रभाग आपण दौरा मारणार आहोत आणि जागेवर ऑन द स्पॉट कार्य कसं पूर्ण होईल, नागरिकांच्या छोट्या मोठ्या समस्या सोडवण्यासाठी मला दिलेला कार्यकाळ नक्कीच तुमच्याबरोबर चांगल्या पद्धतीने पार पाडेल. आणि नागरिकांना येणाऱ्या काळामध्ये जे छोटे मोठे ताईंनी जी काही लीड घेतलं होतं, समोरच्याला आपण 70,000 लीड घेतलं होतं, यावर्षी आपण सगळेच भाजपचे नगरसेवक या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अनेक इथं मंडळींची नावं घेता येतील. बाबा उषाताई बेन यांचं कार्यालयाचं उद्घाटन झालंच आहे, परंतु हे कार्यालयाचा उपयोग अशा काही पद्धतीने करायचा आहे का तुम्ही तिघी आणि आपले उपमहापौर सुद्धा बसतील, कारण त्यांचं आणि आपलं युती आहे. आपण भेद करायचा नाही, कारण का दोघांच्या युतीनं आपल्याला हे सरकार चालवायचं आहे कुठलं महानगरपालिकेचं. आणि म्हणूनसाठी मी तुम्हाला आवर्जून सांगतो ताई आपल्याकडे कामं खूप आहे, खूप कामं बाकी आहे. आता त्याची यादी मी जर सांगायला गेलो तर थोडक्यात मी सांगतो. एकांत तर ते आपला पूल होणार आहोत. मी जास्त वेळ न घेता आमच्या प्रभागामध्ये सर्वांनी तुम्ही तिघांनी आणि विलासराव उपमहापौर महापौर सगळं आपली भारतीय जनता पार्टी हे सगळ्याच नागरिकांचं चांगलं काम कसं करतील याकडे आमचं पण लक्ष आहे. सीमाताई हिरे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा जो होत आहे त्याबद्दल उषाताईंना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. त्यांच्याकडून नक्कीच प्रभागातील सर्व नागरिकांचे प्रश्नांची उत्तरं त्या नक्कीच या कार्यालयातून सोडवण्याचा प्रयत्न करतील
आणि सर्वांना या कार्यालयाची खूपच मदत होईल अशी मी आशा व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा ताईंना आणि अंकिता ताई, कविता ताई सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आम्हाला बोलवलं याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. जय श्रीराम. क्रमांक 8च्या नगरसेविका सौ उषाताई बेंडकुळे यांच्या जनसंपर्क कार्याच्या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर व पदाधिकारी व माता भगिनी बंधू यांना सर्वांना माझा नमस्कार. आज आज सीमाताईंच्या हस्ते येथे उद्घाटन झाले. तर आनंदवली म्हणजे आपल्या प्रभागाच्या मध्यवर्ती हे ऑफिस असणार आहे आपलं. तर नागरिकांसाठी खूप सोयीस्कर होणार आहे. इथून जे काही ताईंच्या हस्ते, आमच्या हस्ते ज्या काही योजना किंवा काही असतील तर ते नागरिकांसाठी उपलब्ध राहतील. त्यांच्या काही समस्या असतील त्या आम्ही तिघी नगरसेविका नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू. आज या संपर्क कार्यानिमित्त ताईंना शुभेच्छा देते. माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. सीमाताई हिरे आणि आपल्या नगरसेविका उषाताई बेंडकुळे यांचं संपर्क कार्यालय, जनसंपर्क कार्यालय म्हणजे हे जनतेसाठी उघडलेलं कार्य असं आहे. जनतेने यावे आणि त्यांचे कामं करून घ्यावे. जसं आधार कार्ड, पॅन कार्ड हे असे आणि आपले हे असतील त्यांनी हे इथे येऊन पूर्ण करावे. लवकरच माझं पण कार्यालय ओपन होणार आहे. मी ताईंना शुभेच्छा देते आणि थांबते. शरद भाऊ असतील, हिरामण भाऊ असतील, त्यांचे अतिशय चांगले संपर्क ग्राउंड लेवलपर्यंत आहेत. आणि मागच्या काळात जेव्हा त्या नगरसेविका होत्या तेव्हा पण खूप चांगलं काम त्यांनी त्यांच्या नगरसेविका असताना केलेलं. हो, जसं की आता गुंजाळ काकांनी सांगितलं की फक्त नगरसेविका नाही तर तुम्ही आम्हाला इगतपुरी भागातले आमदार म्हणून आम्हाला तुम्हाला बघायचं आहे. तर नक्कीच आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अगदी रोडवरती मध्यवर्ती असलेलं हे कार्यालय अगदी सगळ्यांसाठी वॉकिंग असल्यामुळे बरंच चांगला लोकांची सोय इथे झाली. नाही तर मग सही शिक्के आणि छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी लोकांना फिरफिर करावी लागते, खूप ठिकाणी जावं लागतं. तर नागरिकांच्या दृष्टीने अतिशय चांगलं पाऊल तुम्ही ताई इथे घेतलेलं आहे. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास. खरं तर या कार्यालयातून सर्वांचे जीवनातील जे काही कागदपत्रांची आवश्यकता आहे, सर्वांचा जो काही विश्वासाचं काम आहे या ठिकाणी होणार आहे. आजच्या दिवशी कार्यालयाच्या उद्घाटनाच्या दिवशी सांगू इच्छितो की आपण सर्वांचे संपर्क कार्यालय बघत असतो, पण आपले नाशिक पश्चिमचे कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांचं जे जनसंपर्क कार्यालय आहे सातपूरला, खरं तर कधी कधी अशी वेळ येते की ताईंना बसायला सुद्धा तिथे जागा नसते. इतके तिथे नागरिकांचे प्रश्न सोडवले जातात, नागरिकांचा विश्वास त्या ठिकाणी आहे. मी उषाताईंना विनंती करतो की चांगल्या कामासाठी थोडीशी चोरी केली तरी चालते, आपणही ताईंच्या कार्यालयाची थोडी चोरी करू आणि इथेही नागरिकांची चांगली व्यवस्था करू आणि नागरिकांचे सगळे प्रश्न या ठिकाणी आपण सोडवू. आजच्या या कार्यक्रमा ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. जय हिंद, जय भारत, जय भाजप. त्यांसाठी ह्या कार्यालयाची नक्कीच मदत होईल. मला वाटते तुम्ही सगळ्यांनी भरभरून मतदान करून प्रभाग 8मध्ये आमचे तिन्ही नगरसेवक निवडून दिलेले आहेत. त्यासाठी मी असं म्हणेल की आमचे नगरसेवक नक्कीच त्या गोष्टीसाठी तुमचे कामं करण्यासाठी कटिबद्ध आहेत. यास मी सगळ्यांना मी आश्वासन देते आणि थांबते. धन्यवाद. या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम या कार्यालयात नाही होणार आहे. जसं मग उल्लेख झाला की त्या पूर्ण वेळ इथे कार्यालयात थांबू शकणार नाही. लोकप्रतिनिधी म्हटलं प्रत्येक ठिकाणी व्हिजिट असते किंवा मीटिंग असतात, अनेक कार्यक्रमांना जावं लागतं आणि त्यामुळे त्या पूर्ण वेळ इथे जरी नसले तरी माझी या निमित्ताने आपल्या भागातील सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्याला जसा वेळ मिळेल तसं आपण सुद्धा इथे येऊन इथे काही प्रश्न आहेत का किंवा आपल्या भागातल्या लोकांना आणून आपल्या माध्यमातून इथले काही मार्ग प्रश्न सोडवता येईल का, हा प्रत्येकाने सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. नाही तर त्यांचं कार्यालय आहे ते किंवा 15 दिवसातनं 1 दिवस इथे पूर्ण वेळ इथे थांबायचं म्हणजे लोकांनाही माहिती होईल की अरे ह्या बुधवारी पूर्ण वेळ इथे असतात. त्यामुळे बुधवारी शक्यतो लोक जास्तीत जास्त ज्यांना समक्ष भेटून काम करायचं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचतील. त्याचबरोबर आपली टीम जी असेल कार्यालयातली ती टीम ही पूर्णपणे आज कोण आलं, किती लोक आले, कोणाचं काय काम होतं, कोणाचं किती अर्जंट आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतील अशी यंत्रणा आपल्या ऑफिसमधून ताई उभी करा, जेणेकरून ज्या व्यक्ती येतील त्यांची निराशा होणार नाही. आम्ही गेलो पण ते कोणीच नव्हतं, मग आम्हाला भेटले नाही,
मग त्या येतील असं सांगितलं पण आल्या नाही. असं होऊ नये. कार्यालय झाल्यानंतर आपल्याला खूप काळजी घेऊन या कार्यालयातनं आपल्याला काम करावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही जरी नसल्या, समजा एखाद्याचा ड्रेनेजचा प्रॉब्लेम, त्याचबरोबर पूर्ण नाशिकमध्येच जनगणना सुरू आहे. आता रोहिणीताईंनी आपल्याला उल्लेख केलेला आहे. तुम्ही बघितलं असेल की पश्चिम बंगालमध्ये योजना तर राबवल्याच जातील, परंतु जनतेचे प्रत्येकाचे प्रश्न, जनतेचे आडले नडले पिचले दुःखी कष्टी दीन दलित प्रत्येकाच्या समस्या इथून सोडवल्या जातील आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक समाधान उमटेल अशी मी खात्री बाळगते. आणि उषाताईंना आणि त्याचबरोबर सगळ्याच सहकारी नगरसेविका सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते की आता आपल्या इथे 3 नगरसेवक आहे. यापुढे आपल्याला 4 नगरसेवक पुढच्या काळात आपल्याला करायचे आहे भारतीय जनता पार्टीचे. आणि त्यामुळे आपण त्या दृष्टीने या भागात आपलं काम याही पुढे वाढवू. त्याचबरोबर इथे अंकिता आहे शिंदे, त्यांनाही मी सांगेन की आपला पाईपलाईन रोड, सोमेश्वर नगर हा जो परिसर आहे, गणेश नगर, या परिसरात सुद्धा आपले एक कार्यालय उघडा, जेणेकरून प्रत्येक ठराविक भागात जर आपलं कार्यालय असलं तर लोकांना सहज पोहोचणं शक्य असतं. आणि त्यामुळे तिथे पेपरची सुविधा असेल, पाण्याची सुविधा असेल, ज्येष्ठ नागरिकांना बसायची सोय असेल, ते लोक तिथे येऊन बसतील आणि आपल्यालाही मार्गदर्शन करतील. अशा पद्धतीने आपणही कार्यालयांची व्यवस्था करूया. तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने या उद्घाटनासाठी आलेले आहात, त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते आणि उषाताई बेंडकुळे यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. इथे अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या आहे. मी त्यांना सांगेल की चांगलं काम केलं तर चांगल्या कामाची पावती ही निश्चित मिळत असते. त्यामुळे फक्त प्रामाणिकपणे काम करत राहायचं. आपल्याला जी काय कामाची आपल्याला पावती मिळायची ती मिळते. त्यामुळे तुम्हालाही पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीराम. यावेळी नाशिक महानगरचे चिटणीस रश्मी हिरे बेंडाळे, भाजप गटनेते श्याम बडोदे, सातपूर सभापती समाधान देवरे, ज्येष्ठ मार्गदर्शक महेश हिरे, भीमराव पाटील, अशोक काळे, माणिक गायकर, शरद बेंडकुळे, शिवाजी शहाणे, नगरसेविका कविता लोखंडे, अंकिता शिंदे, सोनाली तुषार बंधुरे, मानसी शिवरे, नगरसेवक बाळा निगळ, सातपूर मंडल अध्यक्ष गौरव बोडके, माजी मंडल अध्यक्ष नारायण जाधव, संजय राऊत, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रवीण पाटील, महेंद्र शिंदे, इगतपुरी तालुक्याचे ज्येष्ठ भास्करराव गुंजाळ, उत्तमराव भोसले, माजी नगरसेवक अरुण काळे, दशरथ लोखंडे, अशोक जाधव, हिरामन बेंडकोळी, गौरव घोलप, युवा अध्यक्ष सागर निगळ, प्रवीण अहिरे, रतन लहांगे, शुभम चिखले, सुनील मेहत्रे, सुनील पोटिंदे, नंदू शिवरे, दादा आरोटे, सतीश घैसास, दत्ता पाटील, शरद मंडलिक, अहिल्या डोंगरेज, रुपाली अहिरे, अमित कोथमिरे, कैलास आचारी, धनंजय लहांगे, जॅकी राजपूत, शिवाजी झुरडे यांच्यासह पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.